महिलाओं में गर्भाशय ग्रीवा कैंसर की बढ़ती दर को देखते हुए स्वास्थ्य विभाग ने एचपीवी टीकाकरण पर जोर देना शुरू कर दिया। इस टीकाकरण की सफलता की कहानियां और मार्गदर्शक वीडियो स्वास्थ्य विभाग के आधिकारिक सोशल मीडिया अकाउंट पर उपलब्ध करवाए गए। अभिभावकों को अपने निजी नजदीकी सरकारी अस्पताल जाकर इस बारे में अधिक जानकारी प्राप्त करनी चाहिए। नमस्ते, मेरा नाम अनीता सासमल है। मैं अपनी डॉटर अस्मिता सासमल को कॉम्प्लेक्स की गवर्नमेंट हॉस्पिटल में लाई हूँ। आज उसको मैंने सर्वाइकल कैंसर का टीकाकरण करवाया है। तो मैं आप सबको रिक्वेस्ट करूँगी कि आप भी अपने बच्चियों को ये टीकाकरण करवाएं, क्योंकि ये बहुत ज़रूरी है। क्योंकि आप सब में आम बात हो गई है कि सर्वाइकल कैंसर हो रहा है। हम नहीं चाहेंगे कि हमारे बच्चे इन सारे रोगों में पीड़ित हो। तो इसलिए मैं सबसे गुजारिश करूंगी कि आप सब भी ये टीकाकरण करवाएं। मैंने बच्ची को करवाया, कोई साइड इफेक्ट अभी तक नहीं हुआ है, वो बिल्कुल ठीक है। तो आप भी बिना डरे कराएं ये टीकाकरण। नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल उल्के, जिल्हा परिषद गौचीमध्ये कार्यरत आहे। आज सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या महिला दिनाच्या औचित्य साधून आपण राज्यभरात एचपीव्ही लसीकरण जो गर्भाशयाच्या कर्करोगासाठी आपण प्रतिबंधक लस आहे हे देत आहोत। तर याच्यामध्ये सर्वांना माझं असं आव्हान आहे आणि विनंती आहे की सर्व 14 वर्षीय मुलींनी ही लस घेऊन 14 ते 15 वर्षीय मुलींनी घेणे व या कर्करोगाचा प्रतिबंधक उपाय करणे। तर ही लस घेतल्यानंतर आपल्याला सर्वांकडे प्रतिबंध तयार होईल आणि ही आपल्या समोरच्या पिढीसाठी खूप महत्त्वाची ठरेल। इतके बोलून मी थांबवतो। मी डॉक्टर माधुरी प्रवीण केलके, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली। आज 8 मार्च 2026 सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। आज आपल्या महाराष्ट्र शासनाने एचपीव्ही वॅक्सीन हे महिलांच्या आरोग्यामध्ये एक क्रांती म्हणून याची सुरुवात केलेली आहे। आणि आज आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गडचिरोलीचं एचपीव्ही वॅक्सीनचं इनॉग्रेशन हे झालेलं आहे। तर माझं सर्व 14 वयोगटाच्या वरच्या आणि 15च्या आतील मुलींना हे आव्हान राहील की सर्व मुलींनी हे वॅक्सीन घेऊन आपल्याला समोर पिशवीचा कॅन्सर झाला नाही पाहिजे, याच्यासाठी बचाव झाला पाहिजे, म्हणून हे वॅक्सीन घ्यावं असं मी सगळ्यांना आव्हान करते। धन्यवाद।